मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। गव्हर्नमेंटची अजून एक मोठी जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून मित्रांनो 9500 जागा भरल्या जात आहेत आणि तुमच्या जिल्ह्यानुसार जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे। बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण जवळपास 14 जिल्ह्यांच्या आता जाहिराती आलेली आहेत। तुमचा जिल्हा याच्यामध्ये नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहात। त्या जिल्ह्याची जाहिरात आली की तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल। आणि मित्रांनो, यासाठी ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत, कुठलीही फीज नाही आहे मित्रांनो। तर बघू शकता होमगार्ड पदभरती महाराष्ट्र राज्य 2024 चालू झालेली आहे, ज्यामध्ये पहा कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या सध्या जाहिराती आलेल्या आहेत। ज्याच्यामध्ये भंडारा जिल्ह्याची जाहिरात आली पहा, यांची नोंदणी 26 तारखेपासून चालू होईल। वाशिम जिल्ह्याची जाहिरात आली आहे, धाराशिव जिल्ह्याची देखील जाहिरात आलेली आहे, बीड जिल्ह्याची देखील जाहिरात आली आहे, अमरावतीची आली आहे, हिंगोलीची आली आहे, धुळे, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, जळगाव, रत्नागिरी, नांदेड आणि सातारा। तर बघू शकता टोटल 14 जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत मित्रांनो। काही जिल्ह्यांसाठी या ठिकाणी 14 तारीख लास्ट आहे, काहींसाठी 5 ऑगस्ट आहे, काहींसाठी 16 आहे। तर अशा पद्धतीने यांचे ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहेत। ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे तर बघू शकता, हा ऑनलाईन फॉर्मचा नमुना आहे। या ठिकाणी ही वेबसाईट आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही फॉर्म भरू शकतात। परंतु तुम्ही ज्या जिल्ह्यामधून आहात, ज्या पोलीस स्टेशनमधून आहात, त्याच पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। डिटेलमध्ये संपूर्ण माहिती जसं की पात्रता काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा। तर बघा मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म अशा पद्धतीने आहे। या ठिकाणाहून तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, तुम्हाला जो पण डिस्ट्रिक्टमधून तुम्ही अप्लाय करू इच्छिता। इथं युनिट सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तालुका सिलेक्ट करायचा आहे। हेडक्वार्टरमध्ये देखील तुम्ही करू शकतात। त्यानंतर तुमचं पोलीस स्टेशन या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे, ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत तुम्ही राहतात। त्यानंतर तुमचं नाव, ॲड्रेस या ठिकाणी पाहू शकता, तुमचं एज्युकेशन टाकायचं आहे, त्यानंतर तुमची हाईट वगैरे टाकायची आणि हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। ह्या सूचना देखील या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत। तर पाहू शकता एवढ्या जिल्ह्यांची सध्या जाहिराती आहेत। सर्व जिल्ह्यांच्या जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। जसं की एका जिल्ह्याची जाहिरात आपण बघूयात, बीड जिल्हा। तर या ठिकाणी मित्रांनो त्यांनी पदांची संख्या नमूद केलेली नाही, परंतु पदांची संख्या तुम्ही कशी काढू शकता या ठिकाणी पाहू शकता। हे जे पोलीस स्टेशन आहेत एवढे पद म्हणायचे, ह्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये काय असतं, होमगार्ड असतो मित्रांनो। तर मग त्या ठिकाणी किती आहेत वगैरे माहिती नाही, परंतु तुम्ही त्या पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी अर्ज करू शकतात। टोटल ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून जागा बघितल्या तर 9500 जागा ज्या आहेत मित्रांनो या ठिकाणी असणार आहेत। तर बघा आता होमगार्ड या पदासाठी मित्रांनो सर्वात अगोदर पात्रता तुम्हाला सांगतो काय असणार आहे। तुम्ही 10वी पास केलेला आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात। शारीरिक पात्रता देखील खूप चांगल्या पद्धतीने ठेवलेली आहे। उंची फक्त मित्रांनो 162 सेंटीमीटर पाहिजे आणि महिलांसाठी 150 सेंटीमीटर पाहिजे। वय देखील बघू शकता 20 वर्ष पूर्ण आणि 50 वर्षापर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकतात। फक्त पुरुष उमेदवारांसाठी छाती किमान 76 सेंटीमीटर पाहिजे आणि कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगवणं आवश्यक असतं। आता होमगार्ड हे जे पद आहे मित्रांनो किती वर्षापर्यंत असतं तर तुमच्या 58व्या वर्षापर्यंत मित्रांनो तुम्ही ही नोकरी करू शकतात। याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट किती असतो पहा, प्रतिदिन तुम्हाला 570 रुपये कर्तव्य भत्ता असतो, प्लस त्यामध्ये 100 रुपये उपहार भत्ता तुम्हाला दिला जातो आणि प्रशिक्षण काळामध्ये 35 रुपये खिस्सा भत्ता आणि 100 रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपये कवायत भत्ता देखील तुम्हाला दिला जातो। तर ही संपूर्ण मित्रांनो होमगार्डची या ठिकाणी हे आहे। आता मित्रांनो ही नोकरी का करावी याची मित्रांनो फायदे काय तुम्हाला आहेत तर तुम्हाला मित्रांनो सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान, विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण तुम्हाला भेटत असतं। 3 वर्ष सेवा पूर्ण होमगार्ड, राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशमन दलामध्ये तुम्हाला डायरेक्टली 5% आरक्षण असतं मित्रांनो। 3 वर्ष तुमची कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला 5% आरक्षण देखील वेगळं या ठिकाणी भेटत आहे। त्याचसोबत मित्रांनो स्वतःचा व्यवसाय, शेती इत्यादी सांभाळत तुम्ही ही देशाची सेवा करू शकतात। तर होमगार्डचं अशा पद्धतीने मित्रांनो हे काम असणार आहे। पगार समजले तुम्हाला, पात्रता समजले। आता मित्रांनो याच्यासाठी नेमकी निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर बघा, सर्वात अगोदर डायरेक्टली तुमची शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे फिजिकल तुमचं होतं। यासाठी कुठलीही लेखी परीक्षा तुमची होत नाही, तर तुम्हाला इथे अभ्यास करायची वगैरे गरज नाही, फक्त रनिंग तुम्हाला करायची आहे। रनिंग तुमची चांगली असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकतात, कारण की ही शारीरिक क्षमता चाचणी जी पहिल्यांदा घेतली जाते त्याच्यानंतरच तुम्हाला पुढे जाता येतं। ज्यामध्ये पहा रनिंग तुमची धावणे, यासाठी पुरुष उमेदवारांना 1600 मीटर रनिंग आहे 20 गुणासाठी आणि महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग आहे 25 गुणासाठी। यामध्येही मित्रांनो तुम्हाला गुणाचं डिवायडेशन त्यांनी केलेलं आहे मिनिटानुसार। जर तुम्ही 5 मिनिट 30 सेकंदामध्ये 1600 मीटर कंप्लीट केलं तर तुम्हाला 16 गुण भेटतात।
महिला उमेदवारांनी 3 मिनिट किंवा 0 सेकंदामध्ये कमी केलं तर त्यांना 18 गुण या ठिकाणी भेटत असतात. तर अशा पद्धतीने हे डिवायडेशन या ठिकाणी केलेलं आहे. तुमचं रनिंगमध्ये तुम्ही पास झालात, कमीत कमी रनिंगमध्ये तुम्हाला 10 गुण घेणं आवश्यक असतं. 10 गुण पडले की तुम्ही पुढील प्रक्रियेसाठी म्हणजे गोळाफेकसाठी या ठिकाणी पात्र होतात. तर बघा, गोळाफेकसाठी मित्रांनो या ठिकाणी तुमचं 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळा गेला तर 10 पैकी 10 गुण असतात पुरुष उमेदवारांना. महिला उमेदवारांना 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळा गेला तर 10 गुण तुम्हाला या ठिकाणी भेटतात. तर हे बीडसाठी असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो अजून तांत्रिक अहर्ता गुण तुम्हाला वेगळे दिले जातात. जसं की पहा, ह्या सर्व अटी दिलेल्या आहेत, याचे 10 गुण तुम्हाला असतात. तुमच्याकडे जर ITI प्रमाणपत्र आहे, तुम्हाला स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे, तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहात, तुमच्याकडं NCCचं B किंवा C सर्टिफिकेट आहे, त्याचबरोबर नागरी सेवेमध्ये तुम्ही कुठं या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे किंवा तुमच्याकडं हेवी मोटर व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन आहे, जड वाहन चालक परवाना आहे. तर ह्या 7 या ठिकाणी गोष्टी आहेत. यापैकी तुम्ही समजा 1 8 पूर्ण केली, म्हणजे यापैकी तुमच्याकडे फक्त ड्रायव्हिंग लायसन आहे तर तुम्हाला अजून एक्स्ट्राचे 2 गुण दिले जातात. किंवा यापैकी तुम्ही 2 अटी पूर्ण केल्या, समजा तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन पण आहे आणि तुमच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे तर त्याचे 3 गुण असतात. 3 अटी पूर्ण केल्या तर 4 गुण, 4 अटी पूर्ण केल्या तर 5 गुण, 5 अटी पूर्ण केल्या तर 7 गुण आणि 6 अटी पूर्ण केल्या तर 8 गुण. आणि हे सर्वचे सर्व तुमच्याकडे आहे तर तुम्हाला 10 पैकी 10 गुण दिले जातात. तर अशा पद्धतीने ही सिलेक्शन प्रोसेस तुमची असणार आहे. यानुसार तुमचे मित्रांनो कट ऑफ लावलं जाईल. आता बघा, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. जसं की बीड जिल्हा होमगार्ड नोंदणी आहे, यासाठी 26 तारखेपासून फॉर्म चालू होतील ते 16 ऑगस्ट 2024 पर्यंत. ऑनलाईन फॉर्मची तुम्हाला या ठिकाणी ही लिंक आहे अशा पद्धतीने. त्याचसोबत तुम्हाला जसं सांगितलं मी, तुम्ही ज्या भागामधून आहात, ज्या जिल्ह्यामधून आहात, ज्या पोलीस स्टेशनमधून आहात तेथील त्याच उमेदवारांना फक्त अप्लाय करता येणार आहे. इतर जिल्ह्यामधील ते बाकीच्या जिल्ह्यामध्ये उमेदवार अप्लाय करू शकणार नाहीत. तर अशा पद्धतीची ही नोंदणी आहे. याच्यासाठी फीसबद्दलची माहिती कुठं दिलेली नाही त्यांनी. आणि बघू शकता या ठिकाणी जागाबद्दल माहिती दिली आहे. जसं की पहा, उदाहरणार्थ बीड जिल्हा आहे तर बीड शहर, बीड ग्रामीण, शिवाजीनगर, पेठपीड, पिंपळनेर, नेकनूर या ठिकाणी पाहू शकता हे बीडचं आहे. त्यानंतर अंबाजोगाई तालुका असेल तर अंबाजोगाईमध्ये अंबाजोगाई शहर, अंबाजोगाई ग्रामीण, परळी शहर, संभाजीनगर, बर्दापूर, त्यानंतर माजलगावमध्ये बघू शकता हे तिथले अंतर्गत पोलीस ठाणे आहेत, त्या ठिकाणी जागा आहेत. पाटोदामध्ये पाहू शकता आष्टी आणि गेवराई. अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याचं तुम्हाला या ठिकाणी हे पोलीस ठाणे अंतर्गत जागा या ठिकाणी पाहता येतील. तर अशा पद्धतीची ही पूर्ण जाहिरात जी आहे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रसिद्ध होत आहेत. ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून सर्व जाहिराती येणार आहेत. त्यानुसार मित्रांनो तुमची जर रनिंग चांगली असेल, तुमचं फिजिकल आहे आणि गोळाफेक आहे तर तुम्ही नक्की या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतात. तर याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. आतापर्यंत 14 जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत. ह्या व्हिडिओ बनवते तोपर्यंत याच्यानंतर अजून बाकीच्या जिल्ह्याच्या जाहिराती अपडेट या ठिकाणी होत राहतील. सर्व जाहिराती पाहण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. तर या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.